राधानगरी मतदारसंघात इतिहास घडवण्याची ताकद आहे। माझ्यासारख्या सामान्य माणसाला सलग 3 वेळा आमदार करून मला पालकमंत्री करण्याचं भाग्य या मतदारसंघातील जनतेनंच दिलंय। माझ्याकडे साखर कारखाने नाहीत, सोसायटी नाही, डेअरी नाही आणि माझे वडीलही आमदार खासदार नाहीत, तरीही जनतेनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। पनोरी इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं विविध विकास कामांचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं। पनोरी गावाला भरीव निधी दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा माजी सभापती गायत्री देवी सूर्यवंशी, शिवसेना महिला अध्यक्षा रेखा देसाई आणि ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना मंत्री आंबेडकर यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। माझ्यासारख्या सामान्य माणसाला सलग 3 वेळा आमदार करून मला पालकमंत्री होण्याचं भाग्य या मतदारसंघातील जनतेनंच दिलंय। अनेक गावात माझी पार्टी देखील नाही, माझ्याकडे साखर कारखाने नाहीत आणि माझे वडीलही आमदार खासदार नाहीत, तरीही जनतेनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही। या निवडणुकीत पनोरीमधील महिलांनी दिलेल्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला। पनोरीतील महिलांनी मला मोठी ताकद दिली। या सर्व महिलांना मी मंत्रालयात नेऊन त्यांचा विशेष सत्कार करणार आहे। तसंच या परिसरातील कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान तातडीनं थांबवण्याचं आश्वासनही नामदार आंबेडकर यांनी दिलं। यावेळी आयुर्वेदिक उपचार करून विना मोबदला हजारो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या डॉक्टर नारायण डवर यांचा सत्कार करण्यात आला। तसंच विविध क्षेत्रात निवड झालेल्या गावातील तरुणांचा सत्कार मंत्री आंबेडकर यांच्या हस्ते झाला। तहसीलदार अनिता देशमुख, नंदकिशोर सूर्यवंशी, सरपंच सुवर्णा परीट, सुभाष चौगुले, सुभाष पाटील, शत्रुघ्न पाटील, अजित देसाई, विलास डवर, डीपी पाटील, डॉक्टर अजित शिंदे, प्राजक्त पाटील, डॉक्टर सुशांत रेवडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।